फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. यश नाही आलाय. बाबा ऍक्च्युली तो निघालाय मुंबईहून, म्हणजे त्याचा तसा मेसेज आला होता मला. नाही येणार तो, नक्की येणार. आजोबांचं श्राद्ध नाही चुकवायचा तो. बाबा आणि थँक्स कशाबद्दल? आज न प्यायल्याबद्दल. तुला तो येईल ना? आता ऐकलंस ना, त्याचा मेसेज आला होता म्हणून, म्हणजे तो नक्की येईल. अगं तरी ही भीती वाटते ना, तो जर का नाही ना आला तर मग आपला एवढा मोठा चान्स फुकट जाईल. समीरा, तू ना जरा जास्तच एक्साइट होतीयस. मी तुला सांगितलं होतं ना, जरा स्वतःचं डोकं शांत ठेव, काम करायच्या आधी आणि नंतरही. हे बघ, ते सगळं खरंय, पण मी त्याच्याकरता एवढी मेहनत केली ना, ती फुकट जाईल ना. कसली तयारी? अगं मी प्लॅन नाही का आखलाय. तू ना तुझं जरा तोंड बंद ठेव, नको तिथे काहीतरी पचकशील आणि सगळ्यांना कळेल. तू कशाला काळजी करतेस? बघ मी काय करते ते. तर त्यासाठी तो इथे यायला हवा. समीरा काकू, काय झालं असं अचानक? भूत बघितल्यासारखं बघताय माझ्याकडे? नाही, तू असा एकदम अचानक आलास ना. हा म्हणून दचकलो ना आम्ही. पण यात दचकण्यासारखं काय? नाही नाही, म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही दोघी काही बोलता. यश, कसा आहेस बाळा तू? मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? फर्स्ट क्लास. कसा आहे अजित काका? छान आहे. तू कसा आहेस? बस समोर आहे. अजित काका, आज तू जरा जास्तच फ्रेश दिसतोयस. वरुण दादा, कसा आहेस तू? मी मजेत आहे. सई वहिनी, कशा आहात तुम्ही? अगं सई, यश तुला विचारतोय कशी आहेस तू. बाय द वे, ओम आणि सानिका कसे आहेत? कुठे आहेत ते? कॉलेजच्या प्रोग्रामसाठी. नक्की गेलेत कुठे? अरे ती स्टडी टूर जी आहे ना, ती कॉलेजनेच ऑर्गनाइज केलेली आहे ना, त्यामुळे असा गोंधळ झाला. वा,
अजित काका, लोक म्हणतात ना की नंदेंचं आणि भाऊजींचं पटत नाही. त्यांना म्हणा या सरनाईकांच्या घरात आहे आणि बघा की कशा दोघी एकत्र नांदतात ते. अगदी बरोबर बोललास तू. कसं आहे यश, ह्या दोघी नुसते एकत्र नांदतच नाहीत तर त्यांचे विचारही जुळतात. काय अजित? हे गुड मॉर्निंग लेखा. गुड मॉर्निंग. तुम्ही डॉक्युमेंट्स आणले? हो सगळे आणले? हो. ओके, चला माझ्यासोबत. साहिल, लेखाताई, आपले दादा आपल्याला कायमचे सोडून गेले लेखाताई. साहिल मला कळलं. मी आत्ताच पेपरमध्ये वाचलं. साहिल, आपण जेव्हा जीव मुठीत धरून घरातून पळून गेलो होतो ना, तेव्हा दादांनी आपल्या त्यांच्या घरी जागा दिली होती. आपल्याला सांभाळलं होतं. आयुष्यात दादा, माई आणि दुर्गाताई ही तीनच जीवाभावाची माणसं आहेत. आता दादा गेले. लेखाताई, अगं मी नाशिक मध्ये आलो तेव्हा असं वाटलं होतं की मी एकदा तरी त्यांना भेटेन. मी त्यांना भेटण्याआधी त्याची मरणाची बातमी. मलाही त्यांना भेटायचं होतं साहिल. मला त्यांना दाखवायचं होतं की बघा, तुमची लेखा, तुमचा साहिल आता मोठे झाले. लेखा चांगल्या कंपनीत नोकरीला लागली आहे. साहिल कॉलेजमध्ये शिकतोय. तुला माहितीये, हे सगळं ऐकून त्यांना खूप आनंद झाला असता. खूप समाधान वाटलं असतं. पण तो आनंद, ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्याआधीच देवाने त्यांना आपल्याकडे बोलवून घेतलं. साहिल, जी माणसं आपल्यावर इतका जीव लावतात, आपल्यावर इतकं प्रेम करतात, ती आपल्याला सोडून का निघून जातात रे? बरं, हे बघ आता ते सगळं जाऊ दे. तू माझी एक गोष्ट आहे. नाशिकमध्ये आपला जो भक्कम आधार होता, आता तो राहिला नाही. तिथे आता उदय काका, प्रशांत काका, आत्या यांच्यावर धाक ठेवायला कोणीच नाहीये. त्यामुळे तू प्लीज तिथे राहण्याची रिस्क घेऊ नकोस.
स्वतःचं आयुष्य संकटात टाकू नकोस. तू आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथे निघून ये. नाही ताई, आता ते शक्य नाही. मी परत येणार नाही. हे बघ साहिल, वेडेपणा करू नकोस. हे बघ साहिल, तुझी परीक्षा आहे, ती झाल्यानंतर आपण दोघंही. हॅलो साहिल, साहिल. तुला आज आपण वाचलो नाही. यश असा एकदम एकदम अचानक मागे उभं राहिला ना, मी तर गांगरूनच गेले होते. काय बोलावं तेच मला काही सुचेना. पण तू सावरून घेतलास ना, ते बाकी एक बरं झालं. आज तर तुझा प्रॉब्लेम आहे ना, प्रत्येक वेळेस चुका तू करतेस आणि तुला सावरून मी घेते. बरं, अगदी एवढं काही बोलायला नको. माणसाच्या हातनं चूक होते, त्यात काय एवढं. पण काय ग मृदुला, त्या यशने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना? ऐकलं असेल तर काय फरक पडतो आपल्याला, हो ना? सॉरी बाई, माझी चूक माझ्या लक्षात आली. नशीब तुझी चूक तुला कळली ते. हे बघ समीरा, आता अगदी सावधगिरीने वागायचं. एखादी चूकही आपल्याला खूप महागात पडू शकते. आणि आता यश आलाय, तो खूप शार्प आहे. हा असा तुझा भांबावलेला चेहरा बघेल ना तो, तर त्याच्या लगेच लक्षात येईल की आपल्या मनात काहीतरी आहे. तेव्हा प्लीज डोकं शांत ठेव. हां हो ग बाई, तू सांगितलेलं सगळं माझ्या लक्षात आलंय. फक्त तू माझ्या बरोबर राहा म्हणजे झालं. मी तुझ्या बरोबरच आहे ग. फक्त ते काम करताना तू एकटी असणार आहेस. समीरा, तू ठरवलंयस ना ते काम कसं करायचं ते? हो, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. यशलावर कसं पोचवायचं समीरा, त्याची सगळी व्यवस्था मी नीट केलेली आहे. ही सगळी राजकारणाची भानगडे म्हणून आता या श्राद्धामध्ये आपलं काय काम आहे मला काही कळत नाही. बाबा म्हणतात ते बरोबर आहे, श्रद्धा असेल तरच करावं श्राद्ध. नाही, तसं नव्हतं मला म्हणायचं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की माणूस एकदा गेला ना, आता बाकीच्यांनी कामं धामं सोडून घरात कशाला बसायचं? अरे तसं नाहीये काका. किमान त्या गेलेल्या माणसाला एकदा तरी आपल्या घरातली सगळी माणसं एकत्र आलेली दिसावीत, एवढाच उद्देश असतो याचा, बाकी काही नाही. अजित काय म्हणतोय, तयार झालाय का? हो, येतो म्हणालेत. नाही, येतोय ठीक आहे, नीट आहे ना? काय काका, कसं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण? ते काय चाललंय रे, तू तुझं बोल. माझं काय, माझं पण नेहमीच चालू आहे. आणि वरुण दादा, तू असा वाटत नाहीस, पण न्यूजपेपरच्या फोटोज मध्ये टिपिकल राजकारणी वाटतोच बरं का. यश, अरे राजकारणी असणं आणि ते दिसणं यात खूप फरक आहे, नाही का काका? हा. बरं मला एक सांग, दरवेळेला हे आपलं माईंचा वाढदिवस, दादांचं श्राद्ध या अशा प्रसंगीच तू येतोस घरी. जरा अदनमधनं येत जा की. काय कबूल आहे दादा, पण दरवेळी कामाच्या व्यापात ते शक्य होत नाही. नाही, बरोबर आहे. मी त्याला हेच म्हणतो.
बरं अजित काका कुठे आहे? आत आहेत रूम मध्ये. मी आलोच त्यांना भेटून. ये. कुठे गेला असेल साहिल? तो नाशिकला जाऊन कुठल्या अडचणीत तर अडकला नसेल ना? तुम्ही मगाचपासून बघतोय तुला. काय काय चाललंय काय? नाही, काही नाही काही नाही. आणि पेपर्स? सर ते हे बघ लेखा, मला स्पष्टीकरण नकोय. तुला बघूनच हे कळतंय की तुझं लक्ष नाहीये. काय झालंय? अगं मान खाली घालण्यासारखं काय आहे? हे बघ, तुझं लक्ष नाहीये कारण तुझ्या मनात काहीतरी चाललंय. मला सांग काय झालं? काही प्रॉब्लेम नाही असं. हे बघ, मला सांग ऑफिसमध्ये कोणी काय बोललं का तुला? यश व्यतिरिक्त? की आज तोच काही बोलला नाही म्हणून तुला चैन पडत नाहीये? सर तसं काही नाही. ओके. घरी काही टेन्शन आहे का? हां. लेखा काळजी करू नकोस, बिंदास सांग काय प्रॉब्लेम आहे. यू कॅन कन्सिडर मी ॲज युअर फ्रेंड. सर ते नाही, काही नाही. ओके लेखा, पण तू डोकं शांत ठेव. अगं जर तुझं डोकं शांत नसेल तर तू काम कसं करणार? आपण काही कारकून नाही आहोत. वी आर डिझायनर्स, वी आर क्रिएटिव्ह पीपल, राईट? आणि रिलॅक्सेशन हे क्रिएटिव्हिटीचं गणित आहे. ओके? Yes, sir. आणि काय लागलं तर मी आहेच. बाय.